सर्वप्रथम निवडून आलेल्या सगळ्या कॅन्डिडेट्सचे मनपूर्वक अभिनंदन। मित्रांनो, महाराष्ट्राचे 48 जागेंचे निकाल हे समोर आलेत आणि जे उमेदवार या जागेवरती ज्यांचा विजय झाला आहे त्यांच्यासाठी शुभकामना आणि त्यांचे अभिनंदन। महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही सतत कार्यशील राहाल अशी विनंती करतो। आणि हो मित्रांनो, मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो की माझे काही प्रेडिक्शन्स चुकले। मित्रांनो, कसं असतं, माझी टीम वगैरे असं काही नाही आहे। मी स्वतः विश्लेषण करतो आणि जे काही अंदाज आकडेवारी काढतो, लोकांशी बोलतो, त्याच्यावरून आकडे काढण्याचा प्रयत्न करतो। पण एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये किंवा अटीतटीच्या सामन्यामध्ये जिथे मार्जिन्स 10,000, 5,000, 7,000, 1,000ची आहे, म्हणजे आता पंकजाताई यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये मार्जिन 1,000-2,000 मतांची होती। तसंच सुजय दादा विखे पाटील हे 17,000 या मतांनी त्यांचा पराभव झाला। तर जिथे 13-14 लाख मतदान राहतं तिथे 17,000 15,000चं लीड प्रेडिक्ट करणं किंवा लॅक प्रेडिक्ट करणं हे खूप कठीण असतं मित्रांनो। तर मी खरंच तुमची हात जोडून माफी मागतो। तर चला मुद्द्याकडे वळू। बजरंग बाप्पा सोनवणे यांचं एक विधान आलं आहे की हो, मनोज जरांगे पाटील यांचा बीडच्या राजकारणावर, बीडच्या निवडणुकीवरती प्रभाव होता। नक्कीच होता। बजरंग बाप्पा सोनवणे, तुमचं अभिनंदन जिंकल्याबद्दल। तुम्ही जिंकले, आम्हाला खूप खुशी झाली आणि बीडचा विकास तुम्ही करसाल ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो। पण ज्या प्रकारचा जातीवाद मनोज जरांगे पाटलांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पेरला, हा जातीवाद जो समाजामध्ये त्यांनी उभा केला, ओबीसी विरुद्ध मराठा समाज ना मुस्लिम समाजाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला आणि मुस्लिम समाज आणि मराठा समाजाची एक प्रकारची युती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन तयार झाली। आणि त्याच्यासोबत इतर माहिती आपल्याला की अशा प्रकारचे जेव्हा कॉम्बिनेशन बनतं तेव्हा कोणतीही पॉलिटिकल पार्टी असेल, कितीही त्यांना मार्जिन असेल जिंकण्याची, त्यावेळेस एवढा मोठा समाज जेव्हा एखाद्या पॉलिटिकल पार्टी विरुद्ध जिहाद पुकारतो, म्हणजेच आक्रमकपणे विरोधात राहतो। आणि विरोध कशासाठी? फक्त जातीच्या राजकारणासाठी किंवा जातीवादी नेत्यांनी जातीभेद या महाराष्ट्रामध्ये पसरवला। त्याच्यामुळे फक्त जातीच्या मुद्द्यावरून जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या लोकांमध्ये विष हे पेरलं जातं, तेव्हा निकाल हे असेच लागतात मित्रांनो। बीजेपीला हरवण्यासाठी फक्त बीजेपी या पार्टीचा द्वेष करणं आणि मी न्यूट्रल आहे असं म्हणणं आणि शेवटी म्हणणं की लोकांची जात काढणं किंवा त्यांच्या पिढ्यांपर्यंत जाणं, हे मनोज जरांगे पाटलांनी शेवटी त्यांचे जातीवाद खेळण्याचे जेवढे काही कार्ड होते, जेवढे काही पवार साहेबांनी त्यांना शिकवलेले कार्ड होते किंवा कुठे काय बोलायचं आहे, कुठे कोणावरती वार करायचा आहे, कशा प्रकारचा ब्राह्मण द्वेष लोकांमध्ये पसरवायचा आहे, कशा प्रकारचं ब्राह्मणांचं नाव घेऊन लोकांना पसरवायचं आहे। एक त्याला म्हणतात की डिस्क्लेमर, मी ब्राह्मण नाही। हो मित्रांनो, आज जात सांगण्याची गरज पडते की मी ब्राह्मण नाही, जात सांगत नाही, पण मी ब्राह्मण नाही। त्यामुळे ब्राह्मण द्वेष पसरवणं, एका पर्टिक्युलर व्यक्तीला, ब्राह्मणाला टार्गेट करून ब्राह्मण द्वेष पसरवणं आणि लोकांमध्ये भांडण लावण्याचं काम करणं हे मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि ते सक्सेसफुलीरित्या मोठ्या साहेबांचं ऐकून किंवा मोठ्या साहेबांच्या हस्तकप्रमाणे वागले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा, मुस्लिम आणि इतर जी युती त्यांनी घडवून आणली, 60% ज्यांचं मतदान होतं, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 50% जास्त मतदान एखाद्या युतीकडे जर असेल तर मित्रांनो, नक्कीच समोरची पार्टी किती पण स्ट्रॉंग असेल आणि कितीही विकासाच्या मुद्द्यावर लढत असेल तर त्यांना जिंकणं कठीण जाईलच। विकासाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कधी याच्या आधी चालला नाही ना तो चालणार। महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फक्त जात हाच मुद्दा चालतो, फक्त जातीचं राजकारण आपल्याला जमतं। आपण जातीच्या बाहेर कधीही जाणार नाही। रामचंद्र गुहा म्हणतात, इंडियन पीपल डोंट कास्ट देअर वोट, दे वोट देअर कास्ट। आपण आपले वोट टाकत नाही तर आपण आपल्या जातीला वोट करतो। जातीसाठी माती खाणं हे ज्याला म्हणतात, त्याच इलेक्शनमधून आपल्याला कळलं। एकीकडे 50% समाज, 60% समाज उभा होता, तो फक्त आक्रमितरित्या कोणतेही कारण नसताना फक्त विरोध म्हणून विरोध करण्यासाठी हा एका पार्टी विरुद्ध द्वेषाने उभा होता। तर दुसरीकडे कितीही मोठे कॅन्डिडेट्स असेल किंवा कितीही चांगले कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना पाडण्याचं काम, उज्ज्वल निकम सारखे कॅन्डिडेट हे महाराष्ट्रामध्ये पराभूत झाले। वर्षाताई गायकवाड ह्या सुद्धा एक सिनियर मेंबर आहेत, त्यांचा पण सुद्धा खूप रिस्पेक्ट आहे, त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे। पण अशा भरपूर जे नेते आहेत जे रिस्पेक्टेबल होते आणि ज्यांच्या विकास कामामध्ये खरंच एक बहुमोलाचा वाटा असू शकला असता, ते पण कॅन्डिडेट्स आपण पराजित केले का? फक्त जाती आणि जातीवादी नेत्यांनी आव्हान केल्यामुळे आपण फक्त जातीवाद्यांचं नेत्यांचं ऐकून चांगले सुद्धा कॅन्डिडेट्स पराभव केले। हो, बजरंग बाप्पा सोनवणे, तुम्ही म्हणले ते नक्कीच बरोबर आहे की बजरंग बाप्पा मनोज जरांगे यांचा बीडच्या राजकारणामध्ये खूप मोठा दखल होता। तो दखल त्यांनी दाखवला उघड तुमची बाजू घेऊन। जो व्यक्ती स्वतःला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी वरती आणतो, मराठा आरक्षण, मराठा समाजाचा वापर हा पॉलिटिकलरित्या करतो, मराठा समाज हा त्याच्यावर विश्वास ठेवतो की रिझर्वेशन मिळण्यासाठी हा व्यक्ती जो करेल
ते बरोबर आहे, पण हा व्यक्ती ह्याच मराठा समाजाचा वापर हा एक पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करण्यासाठी वापरतो, या समाजाला गुमराह करण्यासाठी वापरतो. मित्रांनो, हे आरक्षण जर असे नेते तुमच्या मागे जर असेल, शरद पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, केंद्रात मिनिस्टर होते आणि आता सुद्धा त्यांची सरकार बनवू शकते. तर आता बघा की मराठा आरक्षण किती लवकर मिळतं. आणि हेच शरद पवार साहेब जेव्हा सत्तेमध्ये येतील तेव्हा मराठा मोर्चे निघतील का, तेव्हा हे मनोज जरांगे पाटील जे शरद पवारांचे हस्तक आहेत, हो मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे शरद पवार साहेबांचे हस्तक आहेत, तर ते मनोज जरांगे पाटील मोर्चे काढतात का? आणि मोर्चे काढले तर ज्या प्रकारे सागर बंगल्यावर जाण्याची धमकी देतात, त्याच प्रकारे कुठे अजून बंगल्याचं नाव नाही घेत पण तिथे जाण्याची धमकी देतात का? आणि दिली तर मनोज जरांगे पाटील यांची पत तरी किती लोकांमध्ये उरते? कारण की साहेबांसमोर एकच जात, साहेबांसमोर एकच जातीवादी नेता आहे. अरे औरंगजेबाला सुफी संत म्हणणारे, काय बोलावं आता याच्यावरती आपण काय बोलू शकतो? औरंगजेबाला सुफी संत म्हणून ज्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे, पवार साहेबांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्टीच्या लिहिलं आहे की औरंगजेब हा सुफी संत होता. तर ठीक आहे, जे इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, कोणत्याही पार्टीची साईड घेत नाही, पण ज्या प्रकारचं ट्रेंड्स आणि ज्या प्रकारच्या लाईनवरती इलेक्शन झालं, ही लाईन विकासाची नक्कीच नाही, ही लाईन समाजामध्ये द्वेष पसरवणारी आहे. पण आज हा दिवस त्या गोष्टीचा नाही आहे. जिंकलेल्या सर्व कॅन्डिडेट्सचे आभार, जिंकलेल्या सर्व कॅन्डिडेट्सला अभिनंदन, आणि ते असंच विकास कामासाठी हातभार लावतील याची मी अपेक्षा करतो. आणि हे माझं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.